आज आपण अधिक मासाविषयी माहिती जाणून घेऊया. भारतीय कालगणनेमध्ये अधिक मास ही एक शास्त्रीय आणि रंजक संकल्पना आहे. हा महिना धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर खगोलशास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असतो. यंदा रविवार 17 मे 2026 पासून अधिक ज्येष्ठ महिना सुरू होत आहे. यंदा ज्येष्ठ महिना दोनदा येईल. पहिला अधिक आणि दुसरा निज, मूळ महिना. अधिक ज्येष्ठ मास 17 मे 2026 ते 15 जून 2026 आणि दुसरा निज ज्येष्ठ मास 15 जून 2026 ते 14 जुलै 2026. अधिक मास येण्याचे खगोलशास्त्रीय कारण आपण जाणून घेऊया. आपण दोन प्रकारची कालगणना वापरतो. सौर म्हणजे सूर्यावर आधारित आणि चांद्र म्हणजे चंद्रावर आधारित. सौरवर्ष पृथ्वीला सूर्याभोवती फेरी मारण्यास 365 दिवस 5 तास 48 मिनिटं लागतात. चांद्रवर्ष चंद्राच्या 12 फेऱ्यांचे एक वर्ष 354 दिवसांचे असते. चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा दरवर्षी 11 दिवसांनी असते. हा फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतूंचे चक्र पंचांगासोबत जुळवून ठेवण्यासाठी दर 32 महिने 16 दिवसांनी एक जास्तीचा महिना धरला जातो. त्यालाच अधिक मास म्हणतात. जेव्हा एका चांद्र महिन्यात सूर्याची संक्रांती म्हणजेच राशी बदल होत नाही, तेव्हा तो महिना अधिक मास म्हणून ओळखला जातो. अधिक मासाचे धार्मिक महत्त्व खूप आहे. हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित आहे. याला पुरुषोत्तम मास असे नाव श्रीकृष्ण यांनी दिले असे मानले जाते. या महिन्यात केलेले पुण्य, दान, जप याचे फळ अनेक पटींनी वाढते असे मानले जाते. या महिन्यात व्रत, उपवास, जप, विशेषतः ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करावा. भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम यांचे वाचन करावे. दानधर्म करावा. विशेषतः अन्नदान, वस्त्रदान करावे. सत्संग आणि भक्ती करावी. हा काळ आध्यात्मिक साधनेसाठी अधिक योग्य मानला जातो. अधिक मासात विवाह, मुंज, गृहप्रवेश यासारखी शुभ कार्ये टाळावीत. तसेच नवीन व्यवसाय किंवा मोठी खरेदी टाळावी. अधिक मासात केलेले छोटेसे पुण्यही मोठे फळ देते. जीवनातील अडचणी कमी होतात आणि मनःशांती मिळते, अशी श्रद्धा आहे. थोडक्यात काय तर अधिक मास हा फक्त एक अतिरिक्त महिना नसून आत्मशुद्धी, भक्ती आणि पुण्य कमावण्याचा सुवर्णकाळ आहे.